अमरावतीमध्ये जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावरती कपाशीचं बियाणं फेकण्यात आलंय। कपाशीचं बोगस बियाणं हे शेतकऱ्यांना विकल्याचा आरोप सध्या करण्यात आला। रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय। एसटीबीटी या प्रतिबंधित बियाणं विकणाऱ्यांवरती कारवाई करायची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। तर अजित 1555GF1 या जिल्ह्याच्या प्रत्येक गावात मी पोहोचलेला आहे। बाकी काहीच नाही। औषधा आज सध्या गोडोमध्ये येऊन पडलेले आहेत। तुम्ही आता त्याच्यासाठी पुढे कारवाई काय करणार आहे आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचून दे त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे आणि पोहोचू देणार नाही याची गॅरंटी घेणार आहे का तुम्ही? सर्व शेतकरी म्हणत असतात आपल्या जिल्ह्यात खत औषधी नाही आहे तर ते आम्ही तुम्हाला ट्रक भरून इथं आणून देतो। हाच माल तो हवाला तुम्ही म्हणता ना हवाल घेतला हाच माल तुम्हाला ट्रक खाली करून तुम्ही काय शहराच्या शेतकऱ्याला 2 गुंठा माल पडला तर अमरावतीमधल्या जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावरती बोगस बियाणं फेकण्यात आलेलं आहे। कपाशीच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झालेली आहे। अर्थातच या सगळ्या प्रकारामुळे शेतकरी संतापलेले दिसत आहेत। आपण बघतोय अमरावती जिल्हा कृषी अधीक्षकांच्या या कार्यालयामध्येच आता हे सगळे शेतकरी सुद्धा आक्रमक झालेले दिसत आहेत। रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन सुरू आहे। प्रणय निर्माण आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील या सगळ्या प्रकाराच्या संदर्भात। प्रणय, नक्की अमरावती जिल्ह्यामध्ये जे कपाशीचे बोगस बियाणे ते शेतकऱ्यांना विकल्याचा आरोप जे युवा स्वाभिमान पार्टी रवी राणा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी खरेदी सुद्धा केलेली आहे आणि ते पेरल्याच्या नंतर त्यांचं आर्थिक नुकसान होईल, वर्ष वाया जाईल। त्यामुळे संबंधित ज्या दुकानदारांनी हे बियाणे विकले त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयामध्ये हे युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते गेले असता यावेळी त्यांनी बाचाबाची झाली अधिकाऱ्यांसोबत आणि अक्षरशः थेट कृषी अधिकाऱ्याच्या अंगावर कपाशीचे बियाणे सुद्धा फेकलेले आहे। सध्या त्यांची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत संबंधित दुकानदार ज्यांनी कपाशीचे बोगस बियाणे विकले त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे। कृषी अधीक्षकांचं नेमकं म्हणणं काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। धन्यवाद प्रणय माहितीसाठी।